राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडते। मतदानाला सुरुवात झालेली आहे। आज आपण आता आहोत पुणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये। जर पाहिलं तर पुणे महापालिकेच्या 165 जागांसाठी या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया पार पडते। जवळपास पुण्यात 41 प्रभाग आहे, ज्यामध्ये 40 प्रभाग हे 4 सदस्यीय, तर एक प्रभाग क्रमांक 38 जो आहे तो 5 सदस्यीय प्रभाग आहे। या ठिकाणी जर पाहिलं माझ्या मागे तर आता मतदानाच्या प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। जवळपास 165 जे संख्या आहे, अर्थात नगरसेवकांची संख्या असणार आहे। 165 जागांसाठी मतदान होणार आहे। त्याबरोबर पुण्यामध्ये जर पाहिलं तर 41 प्रभाग आहेत। त्या 41 प्रभागांसाठी आता मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। जवळपास 4011 मतदान केंद्र जे आहे त्या पुणे महापालिकेसाठी निवडणुकीसाठी जे आहेत असणार आहेत। त्यामध्ये 906 मतदान केंद्र हे जे आहेत ते संवेदनशील मतदान केंद्र आहेत आणि त्यासाठीच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतील। त्याचबरोबर पोलिसांचं जादा मनुष्यबळ सुद्धा या ठिकाणी जे आहे ते तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांची संख्या सुद्धा जी आहे आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी ही जे 165 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया असणार आहे, त्यामध्ये जवळपास 1155 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत, ज्यामध्ये अपक्षांची संख्या ही 277 असणार आहे। त्यामध्ये पाहिलं तर प्रभाग क्रमांक 35 मधून मंजुषा नागपुरे आणि त्याचबरोबर श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे ही निवडणूक जी आहे ती फक्त 163 जागांसाठी असणार आहे, कारण हे दोन जे उमेदवार आहेत त्यांची निवड ही बिनविरोध झालेली आहे। त्याचबरोबर पाहिलं तर महापालिका निवडणुकीसाठी जवळपास 4011 मतदान केंद्र असणार आहेत। त्यामध्ये सर्वाधिक मतदान केंद्र हे प्रभाग क्रमांक 9 अर्थात बाणेर, बालेवाडी, पाषाण यामध्ये असणार आहे। जवळपास 174 मतदान केंद्र त्या ठिकाणी असणार आहेत। तर प्रभाग क्रमांक 39 अप्पर सुपर इंदिरानगरमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 68 मतदान केंद्र असणार आहेत। यासाठी जवळपास 14500 मतदान केंद्र, त्याचबरोबर 14500 मतदान यंत्र आणि त्याचबरोबर 5500 कंट्रोल युनिट सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते असणार आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, 3 मतदार अधिकारी आणि एक शिपाई जे आहेत ते असणार आहेत। खरं तर पाहिलं तर एकूण जर मतदारांची संख्या जर पाहिली तर जवळपास 35,51,854 मतदारांची संख्या असणार आहे, ज्यामध्ये पुरुष मतदार हे 18,32,449 असणार आहेत। तर महिला मतदार जे आहेत ते 14,19,017 अशा महिला मतदार ह्या महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये असणार आहेत। त्याचबरोबर इतर मध्ये जर पाहिलं तर 488 इतर जण आहेत। त्यामध्ये दुबार मतदार जर पाहिलं तर दुबार मतदारांचा मुद्दा सुद्धा जोरदार चर्चेत आलेला होता। जवळपास 3,04,46 असे दुबार मतदारांची संख्या सुद्धा या ठिकाणी जी आहे। खरं तर पाहिलं तर आता मतदानाच्या प्रक्रियेला जर एकंदरीत सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येने। आता खरं तर 9 वर्षाच्या नंतर कुठेतरी आता मतदारांच्या बोटाला महापालिकेच्या अनुषंगानं शाई लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर मोठ्या संख्येने आता मतदारांची गर्दी सुद्धा हो या ठिकाणी मतदान केंद्रांवरती वाढताना पाहायला मिळते। बरोबर त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे जे आहेत ते अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि खरं तर आत्ता मागच्या वर्षी जर पाहिलं तर जवळपास 55.09% एवढा मतदानाची टक्केवारी 2017च्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये एकंदरीत पाहायला मिळालेली होती। यावेळी किती मतदानाची टक्केवारी होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सर्व मतदारांना आव्हान करतो की आज जो आहे तो लोकशाहीचा उत्सव आहे। त्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी होऊन आपला लोकशाहीचा अधिकार अर्थात मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहन आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करतोय। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।